तो हा शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अगदी महत्त्वाची योजना आपण आज बघणार आहोत. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे ही योजना चालू केली आहे. या योजनेविषयी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा उद्देश काय हे लक्षात घ्या. बघा, या ठिकाणी या योजनेचा उद्देश आहे, जे महाराष्ट्र राज्यातील सगळ्या धर्मातील लोक बघा, ज्यांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त, त्या लोकांसाठी म्हणजे ज्यांचं 60 वर्ष किंवा जास्त आहे त्यांना तीर्थदर्शन झाले पाहिजे, ते पण मोफत. यासाठी महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही योजना राबवलेली आहे बघा. मग या ठिकाणी या योजनेसाठी जर पात्र व्हायचं असेल तर अटी काय आहेत त्या बघणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यासाठी आपण या ठिकाणी त्या अटी बघणार आहोत बघा. या ठिकाणी महत्त्वाची अट अशी आहे की तो व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्या लाभार्थ्याचं वय 60 वर्ष असलं पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्या लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या मर्यादेमध्ये पाहिजे. वार्षिक लक्षात घ्या, हे उत्पन्न जे आहे ते वार्षिक 2.5 लाख आहे, लक्षात घ्या. आजकाल हे शक्य असेलच सांगता येत नाही, परंतु जे आहे गव्हर्नमेंटनं सांगितलं आहे त्यानुसार हा डाटा आहे आणि त्यानुसारच आपण माहिती दिली पाहिजे. त्यानंतर लाभार्थ्याचे स्वरूप बघा, लाभाचे स्वरूप कसे आहे, लाभ कसा तुम्ही घेऊ शकता त्या हिशोबानं लाभाचे स्वरूप भारतातील 88 तीर्थक्षेत्र या यादीमध्ये आहेत. महाराष्ट्रातली जवळपास 161, म्हणजे टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर 249 तीर्थस्थळांचं तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल तर मोफत दर्शन घेऊ शकता. निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या ठिकाणी एक वेळाच लाभ भेटतो बघा. जर निर्धारित जे तीर्थस्थळ आहे त्याच्यापैकी विचार केला तर. आणि प्रवास खर्चाची कमाल मर्यादा 30,000 रुपये बघा, जास्तीत जास्त 30,000 रुपये. आता यासाठी जर ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी डॉक्युमेंट काय लागतात. ऑनलाईन अर्जासाठी जवळच्या नातेवाईकाचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं मोबाईल क्रमांक द्यायचा, म्हणजे त्यांना कन्फर्म करण्यासाठी. त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड स्वतःचं द्यायचं आहे. महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी जमा करायचं आहे. मग रहिवासी दाखला वगैरे या हिशोबाने तुम्ही जमा करू शकता. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापर्यंत असणं हे महत्त्वाचं आहे. पिवळे केसी रेशन कार्ड असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही सक्षम आहात, तुम्ही ठणठणीत आहात, कारण तुम्हाला सफरीवर जायचं आहे, प्रवासामध्ये काहीही व्हायला नको, या हिशोबानं वैद्यकीय प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे. पासपोर्ट आकाराचे 2 फोटोही जमा करायचे. अटी व शर्तींचे पालन तसेच शासन निर्णयानुसार आचारसंहितेचे पालन करण्याबाबत हमीपत्र जमा करायचं आहे. 75 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे सहाय्यक अर्ज सादर केला असल्यास सहाय्यकाचे प्रतिज्ञापत्र जमा करायचे. पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता, ऑनलाईन अर्ज करू शकता. ही योजना महत्त्वाची आहे. आपल्या आसपास कोणी असेल, आपल्या घरातील कोणी असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची. ज्यांचं वय 60+ आहे अशा व्यक्तींना नक्कीच तुम्ही या योजनेविषयी माहिती सांगू शकता. कारण आपला व्हिडिओ बघणारे 60 वयापेक्षा जास्त कोणी असेलच सांगता येत नाही, असतीलही तेही नक्की बघत असतील, त्यांचे धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, कारण पुढचा येणारा व्हिडिओ ही योजनेविषयी आपण जी माहिती सांगतो ती उपयोगी होणार आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तेही कळवा, ती आपण या ठिकाणी आपल्या चॅनल नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.